जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। पाथर्डी तालुक्यातील मिरी गावाला पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असून ग्रामस्थांचे हाल सुरू झाले आहेत। जलजीवन मिशन अंतर्गत गावासाठी सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील व कामाची मुदत संपून देखील या योजनेचे काम अद्याप पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। पारनेर तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। याबाबत निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांनी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। सध्या तालुक्यातील विविध कृषी केंद्रांवर युरिया खतांसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। पहाटेपासून रांगेत उभा राहूनही अनेक शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे। पाथर्डी तालुक्यातील मिरी पांढरीपूल रस्त्यावरील गाले वस्ती या परिसरात सोमवारी दुपारी माल वाहतूक करणाऱ्या 4 चाकी वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झालाय। या अपघातानंतर 4 चाकी वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे। मिरी येथून नगरच्या दिशेने जाणारी दुचाकी आणि नगरकडून तिसगावच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू 4 चाकी वाहन यांच्यात गाले वस्ती या परिसरात समोरासमोर भीषण धडक झाली। मालवाहू वाहन चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येत भरधाव वेगात दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे यांनी मी भारतीय संविधानाला मानत नाही असे कथित विधान केल्याचा आरोप होताच सोमवारी तहसील कार्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी संविधानप्रेमी चळवळीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार तहसीलदारांच्या दालनात एकत्र आले। यावेळी उपस्थितांनी संबंधित कथित विधानाबाबत विचारणा केली असता तहसीलदारांनी माझ्याकडून अनवधानाने ते शब्द गेले, मला उचकवण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे ते शब्द माझ्या तोंडून निघाले असे स्पष्टीकरण दिल्याचं उपस्थितांनी सांगितलंय। अहिल्यानगर ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था, अपघाताच्या घटना याबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली असून न्यायालयाने संबंधित कंत्राटदार कंपन्यांनाही प्रतिवादी म्हणून आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। शिवाजीराव कडू पाटील यांच्या माध्यमातून या रस्त्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। शिर्डीतील श्री साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक 4 जवळ व्यवसायाच्या अवघ्या 4 ते 5 फूट जागेच्या जुन्या वादातून फिजा उर्फ नौजिया लुकमान पटेल आणि अंजली खंडीझोड या 2 महिलांनी जयश्री साईनाथ क्षीरसागर या फळ विक्रेत्या महिलेवर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करून तिचा खून केला आहे। ही धक्कादायक घटना रविवारी रात्री 10च्या सुमारास घडली असून गंभीर जखमी झालेल्या जयश्री यांचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला। मृत महिलेचे पती साईनाथ क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत महिलेचे पती साईनाथ क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपी महिलांना तातडीने अटक केली आहे। ही संपूर्ण घटना संस्थांच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील भानस हिवरे या परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध वाळू वाहतुकीवर छापा टाकत 8,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाई दरम्यान 3 ब्रास वाळूसह डंपर ताब्यात घेण्यात आलाय। चालक रोहिदास गुलाब जाधव याला ताब्यात घेण्यात आले असून डंपर मालक कैलास पवार हा फरार झालाय। दोघांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव गुप्ता या शिवारात एका गुप्त माहितीच्या आधारे नुकतीच मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी बेकायदेशीरपणे शस्त्र विकण्याच्या उद्देशाने स्कोडा कारमधून आलेल्या 2 सराईत गुन्हेगारांना जागेवरच ताब्यात घेतलंय. या कारवाईत पोलिसांनी 2,50,000 रुपयांची गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, मोबाईल आणि 8 लाख रुपयांची कार असा एकूण 10,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. नगर मनमाड राज्य महामार्गावरील धामोरी फाटा येथील हरिओम कृषी सेवा केंद्र व हार्डवेअर दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत रासायनिक खते, सिमेंट, केमिकल व बांधकाम साहित्य जळून खाक होत अंदाजे 1.5 ते 2 कोटी रुपयांचे नुकसान झाले. राहुरी नगर परिषद व अहिल्यानगर MIDCच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर, निबंध आणि चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडल्या. शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता हीच खरी सेवा हा संदेश देण्यात आला. तसेच गौतम पब्लिक स्कूल 11 आणि अश्वमेध फुटबॉल क्लब यांच्यात रंगतदार फुटबॉल सामना खेळविण्यात आला. वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत सामाजिक जाणीव, सर्जनशीलता आणि क्रीडा भावनाचे दर्शन घडवले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेत उपक्रम यशस्वी केले व प्राचार्य नूर शेख यांनी उपक्रमाची माहिती दिली आहे. जिल्ह्याची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.